निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार चालू आहे। गेले 8 दिवस आम्ही प्रभाग पिंजून काढलेला आहे। 8 दिवसात फिरत असताना प्रचंड माता भगिनींचं प्रेम, महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणींचं प्रेम, भरभरून जे प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवरचं जे आहे ते शिवसेनेच्या उमेदवारावर देखील तुम्ही तसंच प्रेम केलंय। माता लाडकी बहीण कोणी दिली? एकनाथ शिंदे साहेब। गाडेवाला हो माहित आहे ना? हा, एकनाथ शिंदे साहेबांनी ही लाडकी बहीण योजना दिली आपल्याला। आता कोणतरी येईल? देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली, भारतीय जनता पार्टीने दिली, म्हणजे वेळेनुसार रंग बदलायचं काम। त्या देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊन थकले आणि आता देवा भाऊचं कौतुक चालू झालं। पण ही मायमाऊली, ही महाराष्ट्राची लाडकी बहीण, ही कधी एकनाथ शिंदे साहेबांना विसरणार नाही। का विसरणार? एकनाथ शिंदे साहेबांना विसरणार का नाही विसरणार? हा, कारण 2014ला देखील भाजपची सरकार होती, पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। महाराष्ट्राच्या तमाम बहिणींना लाडकी बहीण योजना दिली, अनेक योजना साहेबांनी सगळं द्यायचं त्यांचं इच्छा आहे। साहेब देतीलच, पण त्याचबरोबर मी देखील माझ्या माता भगिनींच्या हाताला काम देण्याचं ठरवलेलं आहे। माझ्या माता भगिनीच्या हाताला काम द्यायचं आहे मला। या मूलभूत गरजा तर होत राहतील, ड्रेनेज, पाणी, रस्ते, दिवाबत्ती, या गोष्टी तर होत राहतील, पण खऱ्या अर्थानं माझ्या माता भगिनीच्या हाताला काम या ठिकाणी द्यायचं आहे मला। बंधू भगिनींनो, कोणी प्रचार कसा केलाय? एक मत आम्हाला द्या, दुसरं मत तिकडे द्या, तिसरं मत त्याला द्या, चौथं मत त्याला द्या। तर या सगळ्या गोष्टीला थारा देऊ नका। पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे। शिवसेनेचे जे 4 उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे। तुम्ही जर एक मत याला, एक मत त्याला जर केलं तर तुमचं मत बाद होऊ शकतं। तुम्ही जर एक मत इकडं, एक मत जर तिकडं जर तसंच जर केलं तर हे जे इंग्रज जाऊन इंग्रज तर गेले, पण इथली हुकुमशाही, इथली दादागिरी, इथली दंडशाही अजून गेली नाही, लक्षात ठेवा। सगळ्याला माहितीये ना? ही दंडशाही, ही हुकुमशाही, ही दादागिरी जे माझ्या बांधवांवर होती, माझ्या माता भगिनीवर होती, ही दडपशाही कुठेवर संपवण्यासाठी या ठिकाणी बदल करण्याची काळाची गरज आहे। कारण आपल्या तांड्याची अवस्था बघा। बसवेश्वर तांडा असू दे, गणेशनगर तांडा असू दे, आनंदनगर असू दे, ढपळेकर नगर असू दे, आंबेडकर नगर असू दे, या भागात निधी पोचली नाही,
काम त्या ठिकाणी झालं नाही. पण मी एक सांगतो तुम्हाला, कोणी तो मेसेज दिलाय नगरसेवक होते विचारा, पण या टाकीचं जे आहे बसवेश्वर नगरच्या, ही टाकी चालू करण्याचं काम मनोज शेजवालने केलेलं आहे. ही टाकी संदीप तात्यांनी बनवली होती, बरोबर आहे, पण ती सुरू मनोज शेजवालने करी, हे लक्षात ठेवा. अनेक काम वानकर वस्तीवर पाणी मी घेऊन गेले, विक्रम वानकर, बरोबर आहे का? बरोबर आहे. मी वानकर वस्तीवर पण पाणी मी घेऊन गेले. गणेश नगर तांड्याला सेवालाल मंदिराला मी पण अर्धे पैसे दिलेले आहेत. आता जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही. जी जनता हुशार झालेली आहे, सगळ्याला कळू लागले काय चालले काय नाही, आणि कोण आपलं काम करेल आणि कोण नाही करेल. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, माझ्या बंजारा माता भगिनींना, माझ्या बांधवांना, की आज वेळ आलेली आहे बंजारा समाजाच्या एक उमेदवाराला नगरसेवक करण्याची. जी तुमची लेक आहे, तुमची बहीण आहे, तुमची वहिनी आहे, तुमची मुलगी आहे, आज तिला नगरसेवक करण्याची संधी आलेली आहे. शिवसेनेने संधी दिलेली आहे, मनोज शेजवालने संधी दिलेली आहे. अनेक उमेदवार बसुराव, अनेक उमेदवार माझ्या संपर्कात होते, पण माझ्या डोक्यात ठेवलं होतं मी की बंजारा समाजाला न्याय देईल. कारण आजपर्यंत आपल्या भागात बंजारा समाजाचा नगरसेवक कधी झाला नाही. मी मामा म्हणत होतो आमचा कल्लप्पा राठोडला, मी लहान होतो त्या समोर, त्याची पण खूप इच्छा होती कल्लप्पा मामाची नगरसेवक व्हायची, तो होऊ शकला नाही. पण मी आज माझ्या या बंजारा समाजाच्या बहिणीला नगरसेवक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुमच्या या तर विकासात तर तिच्या कानाला कान पिळून तुम्हाला करावं लागेल. नाही केलं तर मी आहे, मी स्वतः येईन. जी गेल्या वेळेस चूक केली ती चूक या वेळेस होणार नाही. आपल्या प्रभागात मी लक्ष देणार आहे. गेल्यास त्यांच्या सांगण्यावर तुम्ही तिकडे बघा, आम्ही इकडे बघतो, आम्ही तिकडे केलं, तुम्ही इकडे काय नाही केलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी त्यांच्या भूल थाप्याला बळी पडू नका. पैशाचा आमिष देतील, 300, 500, 1000, 2000 देतील, त्यांचे पैसे घ्या, पण शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करा. कारण पैसे नाही त्यांच्याकडं, पैसे घ्या, हे तुमचेच पैसे आहेत. त्यासाठी माझ्या माय माऊलीला, माझ्या भगिनींना सांगतो की शिवसेनेचे चारी पॅनल टू पॅनल करा. हे किंमत इकडं तिकडं जाऊ देऊ नका, तुमचं मत वाया घालवू नका. एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण पुढे कार्यक्रम आहेत, अजून इथं देखील मला फिरायचं आहे, पुढे पण कार्यक्रम आहेत. त्यासाठी मी इथंच आता थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.